नमस्कार. आज आपण तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्या आवडीची झणझणीत मिसळ कशी करायची ते बघणार आहोत. आणि हो, आज आपण जी मिसळ बनवणार आहोत ती 4 ते 5 लोकांना पुरेल इतकी आहे. जर तुम्हाला मिसळची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल तर त्याप्रमाणे बाकीचे मसाले आणि मटकी घेणे. सर्वप्रथम आपण मटकी शिजवून घेऊया. इथे कुकरमध्ये मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा मीठ टाकूया. हे सर्व एक शिट्टी काढून शिजवून घेऊया. मटकी शिजेपर्यंत आपण मिसळचं कट बनवून घेऊया. त्यासाठी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी खोबरे टाकूया. खोबरे हे भाजत असतानाच त्यामध्ये 1 चमचा धने टाकूया. आणि ते पण खोबऱ्यासोबत भाजून घेऊया. इथे आपले खोबरे आणि धने हे भाजून झालेले आहेत. ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया. आणि आता तेलामध्ये 3 मोठे कांदे हे कापून घेतलेले आहेत ते टाकूया. 5 मिनिट कांद्याचा कलर लालसर होईपर्यंत कांदे भाजून घेऊया. कांदा हा थोडासा परतत आल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकून ते परतून घेऊया. आणि यामध्ये 1 मोठा टोमॅटो हा बारीक चिरून परतून घेऊया. टोमॅटो हा मऊ होईपर्यंत 5 मिनिट परतून घेऊया. कांदा टोमॅटो हे परतून झालेला आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. खोबरे आणि धण्यासोबत हे सर्व वाटून त्याची पेस्ट करून घेऊया. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल हे तापत ठेवलेले आहेत. तेल हे तापले आहे. त्यामध्ये आपण वाटलेले सर्व मिश्रण टाकून घेऊया. हे सर्व 5 ते 7 मिनिट चांगलं परतून घेऊया. मिसळ करताना तेलाचा वापर भरपूर करावा, त्यामुळे तरी मस्त येते. मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व परतून घेऊया. इथे पेस्ट ही मस्त परतून झालेली आहे. तेल पण सुटलेलं आहे. तर आता यामध्ये 2 चमचे मिरची टाकूया. अर्धा चमच्याला कमी हळद टाकूया. आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकूया. अर्धा चमचा आपल्या घरचा काळा मसाला टाकूया. आणि सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 4 ग्लास पाणी टाकूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 10 ते 15 मिनिट चांगलं उकळून घेऊया. 10 ते 15 मिनिट मिसळचं कट मस्त उकळून घेतलेलं आहे. तरी पण मस्त आलेली आहे, बघू शकता. चला तर आता आपण मिसळची प्लेट बनवूया. सर्वप्रथम आपण मटकी टाकून घेऊया. त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यावर आता आपण शेव टाकूया. आणि आता मस्त मिसळचा कट टाकूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा इझिली कुक विथ प्राची चॅनल.